नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉवर्टी लाईन किंवा पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य आणि दारिद्र्य रेषा याच्याविषयी आपण बघतो आहोत। याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे, तो म्हणजे नीती आयोगाचा टास्क फोर्स म्हणजे कृती दल। नीती आयोग तुम्हाला माहित आहे, नीती आयोग म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। ओके, सो 16 मार्च 2015 रोजी 16 मार्च 2015 रोजी नीती आयोगाने एक कृती दल स्थापन केलं होतं। कशासाठी? पॉवर्टी एलिव्हेशन इन इंडिया म्हणजे भारतातली गरिबी हटवणं आणि इन जनरलच गरिबीशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर अहवाल देणं। सो त्यांनी वेळोवेळी वेगवेगळे अंतरिम अहवाल दिलेले आहेत। एक अहवाल त्यांनी जो दिला होता तो साधारणतः 21 मार्च 2016 ला त्यांनी एक टाईपचा अहवाल दिला होता आणि त्याचं जे ऑफिशियल प्रेझेंटेशन आहे ते इंटरनेटवर अवेलेबल आहे। मी टेलिग्राम चॅनलवर शेअर सुद्धा करणार आहे, त्याची पीडीएफ आहे, पूर्ण फार सुंदर क्रिस्प आहे, अगदी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन टाईपचा पीडीएफ। ओके, ते मी शेअर करणार आहे, त्यामुळे ते तुम्ही काहीच लिहून घेण्याची गरज नाही। सो हा अहवाल दिला होता आणि या अहवालामध्ये त्यांनी मेजर पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या टास्क फोर्सने बेसिकली कोणते कोणते पॉइंट्स कन्सिडर केले, कव्हर केले। पहिला पॉइंट त्यांचा होता तो म्हणजे मेजरिंग पॉवर्टी इन इंडिया अ ब्रीफ हिस्ट्री। म्हणजे काय? बेसिकली की भारतातल्या जे दारिद्र्याचं मोजमाप आहे त्या दारिद्र्याच्या मोजमापाचा इतिहास। ठीक आहे, की बाबा आतापर्यंत कधी कधी दारिद्र्य मोजलं गेलं, कोणत्या कोणत्या कमिटींनी मोजलं, कसं मोजलं वगैरे वगैरे। सो तो दारिद्र्याशी संबंधित इतिहासाचं एक सिंहावलोकन करणं। ओके, हा पहिला। दुसरं, असेसिंग द नीड फॉर अन ऑफिशियल पॉवर्टी लाईन म्हणजे काय की मुळात ऑफिशियल सरकारी पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबी रेषा ही असावी का आणि तिची गरज काय आहे। समजा असावी असं मानलं तर ती कशासाठी असावी। सो गरिबी रेषेची आवश्यकता, गरिबी रेषेची आवश्यकता। ठीक आहे, हा दुसरा पॉइंट त्यांना कव्हर करायचा होता, गरिबी रेषेची आवश्यकता। तिसरा पॉइंट जो होता तो होता कॉम्बॅटिंग पॉवर्टी एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ। की जर गरिबीचा मुकाबला करायचा असेल तर तो गरिबीचा मुकाबला नेमका कोणत्या पद्धतीने करायचा, तर याचं जे हे मोठं नाव आहे ते नाव तुम्ही जरूर लक्षात ठेवा। ऑप्शन मध्ये कुठेतरी तुम्हाला 2-4 ओळखीचे शब्द दिसले तर तुम्हाला याच्यावरच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल। मी इंग्लिश मध्येच लिहितो, एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह, बघा एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह EE, EI इंटेन्सिव्हचं स्पेलिंग आय ने सुरू होतं। सो एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ EISRG म्हणजे हा जो नीती आयोग आहे या नीती आयोगाने नेमकं काय स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे गरिबी कमी करण्यासाठी। तर एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह म्हणजे काय, रोजगाराभिमुख, म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीने किंवा ज्या पॉलिसीने जास्तीत जास्त रोजगार निर्माण होईल त्याला आपण म्हणतो रोजगाराभिमुख। सो एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह म्हणजे रोजगाराभिमुख। सस्टेन्ड म्हणजे शाश्वत, म्हणजे जी सस्टेन म्हणजे काय की जी बऱ्याच कालावधीपर्यंत एखादी वाढ किंवा एखादी गोष्ट ही मेंटेन करता येईल, त्याला सस्टेन म्हणतो आपण। सो शाश्वत, जास्तीत जास्त कालावधीपर्यंत चालू असणारी, चालू ठेवता येणारी। रॅपिड म्हणजे वेगवान आणि ग्रोथ म्हणजे वाढ। ओके, सो हे शब्द लक्षात ठेवा, EISRG एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ ही त्यांनी सांगितली की हे आपण केलं पाहिजे कशासाठी, पॉवर्टी एलिव्हेशनसाठी म्हणजे गरिबी हटवण्यासाठी। चौथा पॉइंट होता त्यांचा तो होता कॉम्बॅटिंग पॉवर्टी मेकिंग सोशल प्रोग्राम्स मोर इफेक्टिव्ह। म्हणजे काय, सामाजिक कार्यक्रम जे आहेत म्हणजे बेसिकली कल्याणकारी, की जे बेसिकली गरिबी कमी करण्यासाठी जे सोशल प्रोग्राम्स आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत किंवा सामाजिक योजना आहेत। ओके, सामाजिक योजना म्हणू आपण सोशल प्रोग्राम्स, यांना मोर इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक करणे
म्हणजे बघा बऱ्याच वेळी काय होतं की वेगवेगळे सोशल प्रोग्राम लॉन्च होतात, त्यांच्यावर भरपूर खर्च होतो, पण तो खर्च ज्या कारणासाठी आपण करतो आहोत किंवा जो रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळावा असं अपेक्षित असतं, तो रिझल्ट आपल्याला मिळत नाही, तर मग आपण त्याला काय म्हणतो की तो परिणामकारक नाही. खर्च तर झाला, योजनेवर खर्च झाला, कागदोपत्री दिसलं सगळं, पण ज्या घटकापर्यंत ते पोहोचणं आवश्यक होतं, जो रिझल्ट आपल्याला हवा होता तो रिझल्ट मिळाला नाही, तर आपण म्हणतो की तो परिणामकारक नाही झाला. सो जे सोशल प्रोग्राम्स आहेत, सामाजिक योजना आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, त्यांना अधिक परिणामकारक करणे ही ती स्ट्रॅटेजीचा भाग झाला. आणि कॉम्बॅटिंग पॉवर्टी न्यू अप्रोचेस म्हणजे काय, नवीन दृष्टिकोन, की बेसिकली आतापर्यंत आपण पॉवर्टी हटवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स, वेगवेगळे पद्धती, स्ट्रॅटेजी वापरल्या, पण याच्यापेक्षा नवीन काही करता येऊ शकतं का, नवीन एखादा अप्रोच आपल्याला हे करता येऊ शकतो का, हे बघणं हा होता त्यांच्यातला याच्यातला 5वा भाग. ओके, सो आतापर्यंतचा इतिहास, त्याच्यानंतर गरिबी रेषेची आवश्यकता, त्याच्यानंतर हे जे 3 आहेत हे अप्रोचेस आहेत की काय करायचं पॉवर्टी हटवण्यासाठी. एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ, सामाजिक योजना अधिक परिणामकारक करणं, आणि गरिबी हटवण्यासाठी काही नवीन दृष्टिकोनांचा अंगीकार करता येईल का ते बघणं. ओके, ठीक आहे. आता जो पहिला पॉइंट आहे इतिहास, या इतिहासाच्या बाबतीत या टास्क फोर्सने जो रिपोर्ट एक सबमिट केलेला आहे, ओकेजनल रिपोर्ट 2 नावाने एक रिपोर्ट सबमिट केलेला आहे 16 मध्ये, त्याच्यामध्ये इतिहासाच्या बाबतीत काही मेन्शन केलेले आहेत. पहिला मुद्दा असा मेन्शन केलेला आहे की आतापर्यंत जो कन्व्हेन्शनल अप्रोच आहे, म्हणजे आतापर्यंत जो पारंपरिकरित्या गरिबी रेषा मोजण्याच्या बाबतीत जो अप्रोच आहे तो कोणता आहे, तर मिनिमम एक्सपेंडिचर किंवा इन्कम. आपल्याला माहित आहे, आपण याच्यापूर्वी ज्या वेगवेगळ्या समित्या बघितलेल्या आहेत, मिनिमम एक्सपेंडिचर म्हणजे किमान उपभोग किंवा किमान खर्च. ठीक आहे, तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, अलग समिती असेल, लकडावाला समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, यांनी बेसिकली काय केलेलं आहे, बेसिकली त्यांनी हे सांगितलेलं आहे की बाबा इतका उष्मांक मिळवण्यासाठी किंवा इतके प्रोटीन्स, इतके फॅट्स मिळवण्यासाठी जितका खर्च करणं आवश्यक आहे तो खर्च म्हणजे मिनिमम एक्सपेंडिचर, किमान खर्च, याच्या आधारावर पॉवर्टी लाईन ही मेजर केली जावी, गरिबी रेषा मोजली जावी. हा कन्व्हेन्शनल अप्रोच आहे आतापर्यंतचा. आणि तो कशाच्या बेसिसवर आहे, तो आहे PLB. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, मी PLB तुम्हाला 2-3 वेळा बोललेलो आहे. PLB म्हणजे काय, पॉवर्टी लाईन बास्केट, म्हणजे एक बास्केट की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जीवन जगण्यासाठी, त्याच्या बेसिक गरजा भागवण्यासाठी कोणत्या वस्तूंची गरज भासते की ज्या आवश्यकच आहेत, त्या नसल्या तर त्याला जगणं मुश्किल आहे, अशा गोष्टी म्हणजे त्याला आपण म्हणतो PLB. मग याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की अन्न आहे, त्याच्यामध्ये पुन्हा काय, अन्नामध्ये उष्मांक, आपल्याला माहिती 3 उपघटक आपण रंगराजन कमिटीमध्ये बघितले होते, उष्मांक, प्रोटीन, फॅट. त्याच्यानंतर अजून 4 आवश्यक गोष्टी बघितल्या होत्या आपण बघा, त्याच्यामध्ये शिक्षण होतं, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कन्व्हेयन्स होतं, म्हणजे वाहतूक होतं वगैरे वगैरे, राईट, क्लोथिंग होतं म्हणजे कपडे होते वगैरे, आणि इतर गोष्टी नॉर्मेटिव्ह आणि बिहेवियरल आपण असं बघितलं होतं. सो हा PLB अप्रोच आतापर्यंत आहे, हे या टास्क फोर्सने म्हटलेलं आहे, जे आपल्याला माहितच आहे. ओके, आणि याला आपण पॉवर्टी लाईन म्हणतो. ठीक आहे, आता या टास्क फोर्सने असं म्हटलेलं आहे की इन इंडिया द फर्स्ट ऑफिशियल रूरल अँड अर्बन पॉवर्टी लाईन्स at the national level were introduced in 1979 by YK Alag committee and official poverty counts began for the first time. This is very important. यांनी हा मेन्शन केलेला आहे, आपल्याला माहित पण पाहिजे की इंडियामध्ये पहिल्यांदा ऑफिशियल म्हणजे अधिकृत सरकारी गरिबी रेषेची कन्सेप्ट कधी इंट्रोड्यूस झाली आणि कोणत्या समितीने इंट्रोड्यूस केली, तर 1979 मध्ये. ओके, 1979 मध्ये YK अलग समितीने इंट्रोड्यूस केली. काय ऑफिशियल पॉवर्टी लाईन कन्सेप्ट कधी, 1979.
आणि कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? YK अलग. YK अलग हे पक्क लक्षात ठेवा. म्हणजे असा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की भारतामध्ये पहिल्यांदा ऑफिशियल पॉवर्टी लाईन कधी आणि कोणत्या समितीने इंट्रोड्यूस केली आणि कधीपासून या मेजरमेंट सुरू झाल्या? ऑफिशियल, मी म्हणतोय. इतर तर प्रायव्हेट लोकांचं मेजरमेंट वगैरे होत्या, ते जाऊ द्या. ऑफिशियल, अधिकृत, सरकारी. तर 1979 आणि YK अलग समिती, इथनं ऍक्च्युअल पॉवर्टी लाईन डिफाईन करणं, पॉवर्टी लाईनच्या खाली किती लोक आहेत हे मेजरमेंट करणं, हे सुरू झालं. ओके. Later in 1993, DT Lakdawala Committee extended these poverty lines to states and over time allowing official poverty counts over time in states. This is very important. 1993 मध्ये लकडावाला समितीने काय केलं? पहिल्यांदा या पॉवर्टी लाईन जी YK अलग समितीच्या वेळी फक्त ऑल इंडिया लेवलला होती, यांनी स्टेट लेवलला एक्सटेंड केली. कारण प्रत्येक राज्याच्या स्तरावर महागाई वेगळी असते, वस्तूंच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यानुसार मिनिमम गरजा भागवण्यासाठी किती पैसे खर्च करणं गरजेचं राहील एखाद्या व्यक्तीला ते पण बदलू शकतं. म्हणून पहिल्यांदा स्टेट लेवलला पण पॉवर्टी लाईन, गरिबी रेषा डिफाईन व्हायला सुरुवात केली. ओके. 1993 मध्ये लकडावाला समितीने. सो एकतर नॅशनल लेवलवरनं स्टेट लेवलवर पण आलं आणि स्टेट लेवलवर पण वेगवेगळ्या कालावधीमध्ये मोजणं ही पण इंट्रोड्यूस झाली. म्हणजे त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? बघा, आपण दोन शब्द बघितलेले आहेत, स्पॅशियल अँड टेम्पोरल. स्पॅशियल अँड टेम्पोरल. ओके. म्हणजे काय की वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने मोजणे पॉवर्टी लाईन, आणि प्लस एकच भौगोलिक क्षेत्र जरी धरलं तर वेगवेगळ्या वेळी त्याला मोजणं. कारण काय? इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढत असते, त्यानुसार वस्तूंच्या किमती वाढत असतात, त्यानुसार गरिबी रेषेची रिक्वायरमेंट सुद्धा बदलली पाहिजे. ओके. सो हे कुठून आलं? लकडावाला समितीपासून आलं 1993 मध्ये. राईट. ओके. त्याच्यानंतर 2005 मध्ये आता हा टास्क फोर्स काय म्हणतोय की 2005 मध्ये शासनाच्या असं लक्षात आलं की रुरल पॉवर्टी लाईन वॉज टू लो. म्हणजे ग्रामीण भागातली जी डेफिनेशन होती पॉवर्टी लाईनची, गरिबी रेषेची, ही खूपच खाली होती. म्हणजे इतक्या कमी रुपयांच्या वर जरी एखाद्याचं उत्पन्न असेल तर तो गरीब नाही समजला जात होता. हे लक्षात घेऊन, म्हणजे हे चुकीचं आहे हे लक्षात घेऊन 2005 मध्ये तेंडुलकर समितीची नेमणूक केली गेली शासनाकडून की जेणेकरून या पॉवर्टी लाईनची नवीन पद्धतीने डेफिनेशन करण्यात यावी. ओके. हा हिस्ट्रीचा भाग आहे ते म्हणतायत. 2009 मध्ये तेंडुलकर समितीचा अहवाल आला. तेंडुलकर समितीने ते थोडंसं वरच्या बाजूला सरकवली पॉवर्टी लाईन, म्हणजे जास्त लोक पॉवर्टी लाईनच्या खाली आणले. ठीक आहे. ओके. त्याच्या पुढे यांनी म्हटलेलं आहे नीती आयोगाच्या टास्क फोर्सने, कंटिन्यूड मीडिया क्रिटिसिझम लेड टू गव्हर्नमेंट टू अपॉइंट रंगराजन कमिटी इन 2012. कंटिन्यूड क्रिटिसिझम. आपण बघा रंगराजन समितीच्या एकदम स्टार्टिंगलाच म्हटलेलं आहे की प्लॅनिंग कमिशनने जी 22 रुपयाची पॉवर्टी लाईनची डेफिनेशन होती त्याच्या विरुद्ध त्याच्यावर फार टीका होत होती की बाबा इतक्या कमी उत्पन्नवाल्याला जर तुम्ही म्हणत असाल की हा गरीब नाही तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे गव्हर्नमेंटवर सर्व बाजूने टीका होत होती, क्रिटिसिझम होत होता, आणि म्हणून गव्हर्नमेंटने 2012 मध्ये कोणती समिती नेमली? रंगराजन समिती. सी रंगराजन आपण बघितलेले मागच्या व्हिडिओमध्ये, आपण रंगराजन समितीच्या डिटेल्स बघितलेले. रंगराजन समिती गव्हर्नमेंटने नेमली. राईट. ओके. आता नीती आयोग इथे असं म्हणतो आहे की रंगराजन समितीने जून 2014 मध्ये आपला अहवाल दिलेला आहे. ओके. आणि रंगराजन समितीने पॉवर्टी लाईन अजून वर सरकवलेली आहे, म्हणजे जास्त लोक पॉवर्टी लाईन मध्ये आले पाहिजेत असं रंगराजन समितीचं म्हणणं आहे. बाकी आपण डिटेल्स बघितले, मी ते डिस्कस करत नाही. आणि आपण हे पण बघितलेलं आहे बघा की रंगराजन समितीनुसार, म्हणजे रंगराजन समिती आणि तेंडुलकर समिती या दोघांच्या निकषांनुसार जर आपण पॉवर्टी लाईन काढली आणि बिलो पॉवर्टी लाईन लोक काढली तर रंगराजन समितीनुसार जास्त लोक हे पॉवर्टी लाईनच्या खाली येत होते. ते आपण डिटेल बघितलेलं आहे. ओके. राईट. 2011-12 जर काढलं तर. करेक्ट.
मात्र नीती आयोगाच्या याच्यामध्ये लिहिलं आहे की डिसिजन येट टू बी टेकन ऑन रंगराजन कमिटी रेकमेंडेशन्स. म्हणजे रंगराजन समितीने जरी अहवाल दिलेला असला तरी सुद्धा अजून त्याच्यावर डिसिजन झालेला नाही फायनल. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या शिफारसी ऍक्सेप्ट झालेल्या आहेत किंवा त्याच्या आधारावर बघा, रंगराजन समितीने त्यांच्या निकषांनुसार गरिबी रेषा ठरवणे आणि गरिबी रेषेखालच्या लोकांचं कॅल्क्युलेशन करणे ही एक गोष्ट आहे, पण ते गव्हर्नमेंटनं स्वीकारणं ही दुसरी गोष्ट आहे. सो अजून गव्हर्नमेंटने ते स्वीकारलेलं नाही. Therefore, Tendulkar poverty line remains the official poverty line and is the basis of current official poverty estimates in 93-94, 2004-05 आणि 11-12. मग काय म्हणतंय नीती आयोग की रंगराजन समितीच्या शिफारसींवर अजून अंतिम निर्णय झालेला नसल्यामुळे तेंडुलकर समितीच्या शिफारसीच लागू आहेत आणि तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार बेसिकली 1993-94, 2004-05 आणि 2011-12 या 3 वर्षांमध्ये ज्या पॉवर्टी लाईनचे एस्टिमेट्स आहेत तेच एस्टिमेट हे ऑफिशियल एस्टिमेट आहेत. ओके, सो जरूर लक्षात ठेवा ही गोष्ट नीती आयोगाच्या प्रेझेंटेशन मध्ये. ओके, आता तेंडुलकर समितीनुसार आणि रंगराजन समितीनुसार जास्त हे येत होते ते आपल्याला माहितच आहे, त्यामुळे ते मी स्किप करतो. ठीक आहे. ओके, आता हे झालं. हे काय कशाबद्दल बोललं? हे झालं त्यांनी सगळं सांगितलं कशाबद्दल? हिस्ट्री बद्दल, की बाबा ही हिस्ट्री आहे. म्हणजे हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट काय आहे की मुळात पॉवर्टी लाईनची गरज काय? ओके, पॉवर्टी लाईनची गरज काय किंवा मुळात गरज आहे का मोजण्याची, आणि जर गरज असेल तर ती कशासाठी वापरायची पॉवर्टी लाईनची एस्टिमेट्स. ओके, आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांना असं वाटतं की पॉवर्टी लाईन असली पाहिजे ते याला सपोर्ट करण्यासाठी काय आर्ग्युमेंट करतात हे नीती आयोगाच्या टास्क फोर्सने म्हटलेलं आहे. पहिलं की बाबा आपण गरिबी कमी होत आहे की नाही, गरिबी कमी होत आहे की नाही याचं ट्रॅकिंग झालं पाहिजे. ओके, याचं ट्रॅकिंग झालं पाहिजे, म्हणजे याचा पाठपुरावा झाला पाहिजे. याच्यासाठी ऑफिशियल पॉवर्टी लाईनची गरज आहे असं ते लोक म्हणतात की ज्यांना वाटतं की पॉवर्टी लाईनची डिफरन्स असली पाहिजे. की बाबा पॉवर्टी लाईन ही लागलेली ही समजा पॉवर्टी लाईन आहे, तर 2011-12 मध्ये या पॉवर्टी लाईनच्या खाली किती लोक होती, मग 15-16 मध्ये किती झाली, 20-21 मध्ये किती झाली, कमी होत आहेत का नाही, ते हा पाठपुरावा करण्यासाठी पॉवर्टी लाईनची गरज आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे डेव्हलपमेंट गोल्स आहेत, म्हणजे विकासाचे जे आपले गोल्स आहेत, उद्दिष्ट आहेत, ती साध्य करण्यासाठी ती साध्य होत आहेत की नाही याच्यासाठी पण पॉवर्टी लाईनची गरज आहे. त्याच्यानंतर कोणत्या जनतेला वेगवेगळ्या सामाजिक गरिबी निर्मूलनाशी रिलेटेड आणि सामाजिक आर्थिक योजनांचा लाभ झाला पाहिजे हे ठरवण्यासाठी पण पॉवर्टी लाईनची गरज आहे, वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे. नाव हे सगळं ठीक आहे. मग याच्यावर नीती आयोग असं म्हणतो की एक अल्टरनेटिव्ह याला करता येऊ शकतो, म्हणजे एक पर्यायी गोष्ट याला करता येऊ शकते. काय अल्टरनेटिव्ह? तर त्यांचं म्हणणं आहे की जर आपण ही पॉवर्टी लाईन नाही काढली, पॉवर्टी लाईन नाही मोजली, तर आपण काय करायचं की समजा हे बघा, हे समजा याच्यावर इन्कम आहे. ओके, सो हे खूप जास्त इन्कम असणारी लोक, त्याच्यापेक्षा कमी इन्कम असणारी लोक, त्याच्यापेक्षा कमी आणि अत्यंत कमी असणारी इन्कम, अत्यंत कमी इन्कम असणारी लोक आहेत समजा. ठीक आहे. सो आपण असं करू शकतो की पॉवर्टी लाईन वगैरे काही मोजायची नाही, त्या भानगडीत पळायचं नाही. जे सगळ्यात खाली बॉटमला 30% लोक आहेत, म्हणजे एकदम गरीब, अत्यंत गरीब पासून 30% पर्यंतची लोक घ्यायची, ही बॉटमची, म्हणजे सामाजिक म्हणजे आर्थिक याच्यामधले जे तळात आहेत लोक, एकदम अत्यंत गरीब आहेत,
असे 30% उचलायचे आणि या 30% लोकांवर कॉन्सन्ट्रेट करायचं. हा एक अल्टरनेट. हे गरिबी रेषा इथे आहे का इथे आहे का इथे आहे का इथे आहे त्याचं त्या भानगडीत पळायचं नाही. सरळ हे जे तळाचे 30% आहेत, बॉटम 30%, यांना घ्यायचं आणि यांना त्या तळापासून वर आणण्याचा प्रयत्न करायचा. हा एक अल्टरनेट अप्रोच असू शकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला तळाचे 30% घ्यायचे असेल तर त्याला ऑफिशियल पॉवर्टी लाईनची गरजच नाही असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. कारण हे फक्त लावले, ऑफिशियल पॉवर्टी लाईन कुठेच नाही लावली, तळाचे 30% घेतले आणि त्यांना त्या 30%च्या जे तळाला आहेत तळापासून वर आणण्याचा प्रयत्न केला. हा अल्टरनेटिव्ह अप्रोच असू शकतो. इनफॅक्ट नीती आयोगाने असं म्हटलेलं आहे की वर्ल्ड बँकेने सुद्धा म्हणजे जागतिक बँकेने सुद्धा असाच दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. फक्त जागतिक बँकेने तळाचे 40% वर कॉन्सन्ट्रेट करावं असं म्हटलेलं आहे आणि आपण असं करू शकतो भारतामध्ये की 30% कॉन्सन्ट्रेट करायचं तळाच्या. ठीक आहे, हे काय म्हणतात, हे अल्टरनेट अप्रोच म्हणतोय नीती आयोग. ठीक आहे, ओके. आता समजा हा अप्रोच घेतला आपण की तळाच्या 30%, तर याच्यात प्रॉब्लेम काय येईल, तर नीती आयोग म्हणतो की याच्यात प्रॉब्लेम एकच येईल. खरं तर तळाच्या 30% लोकांवर आपण काम करू, त्यांना वरती आणू, हे चांगलं होईल. पण जर कोणी प्रश्न विचारला की किती लोकांना तुम्ही गरिबी रेषेच्या वर आणलं, किती लोक गरिबीमधून बाहेर आले, अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येणार नाही राईटली. कारण काय की जर आपण गरिबी रेषेची डेफिनेशनच नाही केली तर गरिबी रेषेच्या खाली आधी किती होते, आता किती आहेत, त्यानुसार किती जण गरिबी रेषेच्या वर आले, या प्रश्नांची उत्तरच देता येणार नाहीत. कारण काय, गरिबी रेषेची डेफिनेशनच नाही. सो हा फक्त एक प्रॉब्लेम येईल की आपल्याला अशा प्रश्नांची उत्तर देता येणार नाही, हे नीती आयोग म्हणते. ओके, ठीक आहे, ओके. मग नीती आयोग म्हणतो की याला एक पर्याय असा असू शकतो, याला एक पर्याय असू शकतो. काय पर्याय, त्यांनी म्हटलेलं आहे की एकतर नीती आयोगाने असं म्हटलंय की असं पण जर बघितलं तर जे स्टेट गव्हर्नमेंट असतात म्हणजे राज्य सरकार असतात, हे असं पण पॉवर्टी लाईनला काही फार जास्त महत्व देत नाही. ते म्हणतात SECC, हा शब्द लक्षात ठेवा, SECC. SECC म्हणजे काय, सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. सोशिओ म्हणजे सामाजिक, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, सी म्हणजे कास्ट म्हणजे जाती आणि सर्वे म्हणजे सर्वेक्षण. की राज्यांमध्ये सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण होतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ठरवल्या जातात, सामाजिक योजना ठरवल्या जातात. मग आपण जर असं केलं की हे जे SECC आहे याचा उपयोग करून लाभार्थी ठरवले तर कशासाठी, अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घरं, इलेक्ट्रिसिटी देणं, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था करणं, टॉयलेट्सची व्यवस्था करणं वगैरे वगैरे. म्हणजे आपण काय करायचं की पॉवर्टी लाईन वगैरे काही करायची नाही, पण हे जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सर्वे होतात यांच्यामध्ये जे अत्यंत खालच्या स्तरावर असतात लोक, त्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवायच्या आणि पॉवर्टी लाईनच्या खाली वर वगैरे त्या भानगडीत पडायचं नाही. ओके, ठीक आहे. सो हा पण एक अप्रोच असू शकतो. ओके, सो काय काय अप्रोच दिले, एक तर ते बॉटमचे 30% वर काम करायचं, हा एक अप्रोच सांगितला. किंवा मग हे जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सर्वे, सामाजिक आर्थिक जातगणना, याचा उपयोग करायचा वगैरे वगैरे. मग हा सगळा विचार केल्यानंतर आपल्यासमोर काय ऑप्शन आहेत, आपल्यासमोर काय नेमके पर्याय आहेत, याच्या बाबतीत नीती आयोगाने म्हटलेलं आहे ऑप्शन 1. ओके, की आता ठीक आहे, हे सगळं डिस्कशन झालं, आता करायचं काय. तर ऑप्शन 1 त्यांनी म्हटलेलं आहे की तेंडुलकर समितीची जी डेफिनेशन आहे तीच कंटिन्यू करायची. सो ऑप्शन 1 काय, तेंडुलकर समितीने जी पॉवर्टी लाईनची डेफिनेशन आहे तीच कंटिन्यू करायची आणि त्यानुसार सगळ्या मेजरमेंट करायचा, हा ऑप्शन 1. ऑप्शन 2, रंगराजन समितीचे जे शिफारसी होत्या त्या ऍक्सेप्ट करायच्या
आणि त्यानुसार नवीन पॉवर्टी लाईन बनवायची आणि त्यानुसार नवीन सगळे आकडे काढायचे. हा ऑप्शन 2 आहे. मात्र रंगराजन समितीच्या निकषांनुसार केलं तर आपल्या पॉवर्टी लाईनच्या खाली जास्त लोक वाढतात. मग बऱ्याचदा काय होतं की शासनाला ते थोडंसं अवघड पडतं, कारण जास्त लोक पॉवर्टी लाईनच्या खाली दिसतात, राईट. म्हणजे मग जास्त मग त्याच्यावर टीका होते की बाबा तुमच्या देशामध्ये इतके लोक पॉवर्टी लाईनच्या खाली आहेत वगैरे वगैरे. पण हा एक ऑप्शन आहे की बाबा रंगराजन समितीच्या शिफारसी ऍक्सेप्ट करायच्या आणि त्यानुसार करायचा. हा ऑप्शन 2. ऑप्शन 3 तो म्हणजे 30% बॉटम यांना ट्रॅक करायचं फक्त, की जे सगळ्यात बॉटमला आहेत 30%. पॉवर्टी लाईनची डेफिनेशन करायची नाही. पहिल्या 2 ऑप्शन मध्ये पॉवर्टी लाईनची डेफिनेशन करण्याचं म्हणतात ते, की ते आयदर तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार पॉवर्टी लाईन डिफाईन करायची, पहिला ऑप्शन, किंवा मग रंगराजन समितीनुसार डेफिनेशन करायची, दुसरा ऑप्शन. पण या दोघांमध्ये पॉवर्टी लाईनची डेफिनेशन केली जाणार आहे. तिसरा ऑप्शन असा आहे की पॉवर्टी लाईन काढायचीच नाही आणि सरळ जे सगळ्यात खाली आहेत 30% त्यांना वर आणायचं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे आणि त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत त्यांची गरिबी दूर करायची. पण ते गरिबी रेषेचे खाली आहेत वर आहेत वगैरे असं म्हणायचंच नाही, कारण गरिबी रेषेची डेफिनेशनच नाही करायची. सो तिसरा ऑप्शन काय आहे, बॉटम 30% वर कॉन्सन्ट्रेट करणं. आणि चौथा ऑप्शन काय, चौथा ऑप्शन हा की जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होतात त्यानुसार बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी आयडेंटिफाय करायचे आणि त्या लाभार्थ्यांना काही कॉम्पोनंट म्हणजे काही घटकांचं डायरेक्ट बेनिफिट जायचं. कोणता घटक, उदाहरणार्थ पोषण म्हणजे न्यूट्रिशन, की त्यांच्या पोषणावर भर द्यायचा. हे जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये जे लोक आयडेंटिफाय होतील की बाबा यांना गरज आहे त्यांना, त्यांचं पोषण. त्याच्यानंतर हाऊसिंग म्हणजे घर म्हणजे निवारा. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज त्यांना प्रोव्हाइड करणं. त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध करून देणं. त्याच्यानंतर सॅनिटेशन म्हणजे स्वच्छतेसंबंधी गोष्टी, उदाहरणार्थ टॉयलेट वगैरे, शौचालय वगैरे या गोष्टी उपलब्ध करून देणं. कनेक्टिव्हिटी म्हणजे त्यांच्या एरियामध्ये फायबर केबल्स टाकून वगैरे वगैरे त्यांना बेसिकली मेनस्ट्रीममध्ये कनेक्ट करणं. तर हे जे कॉम्पोनंट आहेत, घटक आहेत, त्या घटकांवर कॉन्सन्ट्रेट करणं, लोकांवर नाही. की इतकी लोक नाही, समजा एक विशिष्ट एरिया आहे आणि त्या एरियामध्ये समजा आदिवासी लोक राहत असतील आणि ते सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससमध्ये आपल्याला दिसत असेल की बाबा हे मागासलेले आहेत किंवा यांना गरज आहे, तर त्यांना डायरेक्ट काय पुरवायचं, पोषण, निवारा, इलेक्ट्रिसिटी, पिण्याचं पाणी, स्वच्छतेची गोष्टी म्हणजे टॉयलेट वगैरे, कनेक्शन्स वगैरे असं. म्हणजे या घटकांवर कॉन्सन्ट्रेट करायचं, लोकांचं नाही बघायचं, घटक द्यायचे त्यांना. हे ओके. सो हा चौथा ऑप्शन आहे. ठीक आहे. ओके. आता नीती आयोगाने अजून एक चर्चा केलेली आहे की तेंडुलकर कमिटी आणि रंगराजन कमिटी याच्यामध्ये नेमका कोणाला चूज करायचं. ठीक आहे. ओके. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की तेंडुलकर समितीवरचा मेन आक्षेप जो आहे वेगवेगळ्या तज्ज्ञांचा तो असा आहे की तेंडुलकर समितीची पॉवर्टी लाईन ही खूप खाली आहे. म्हणजे तेंडुलकर समिती ही जास्त लोकांना पॉवर्टी लाईनच्या खाली आणत नाही. ओके. पॉवर्टी लाईन खाली आहे म्हणजे काय, त्याच्यापेक्षा वर असलं इन्कम की तो गरीब समजला जाणार नाही या पद्धतीने. सो तेंडुलकर कमिटीची पॉवर्टी लाईन खूप खाली आहे असं त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, असं होऊ शकतं की समजा तेंडुलकर समितीची, आपण जस्ट एक्झाम्पल म्हणून हे करू. समजा ही तेंडुलकर समितीची गरिबीची रेषा आहे, समजा ही 100 रुपये, एक्झाम्पल म्हणून घेतो. आपल्याला तेंडुलकर समितीच्या रेषा माहीत आहेत त्याच्यामुळे ते कन्फ्युजन नका करा. समजा ही 100 आहे, तर हा 101 वाला, याला हा 101 रुपयेवाला काय होतो, हा गरीब रेषेच्या वर चालला जातो आणि त्याच्यामुळे त्याला गरिबी रेषेशी म्हणजे गरिबांशी संबंधित योजनांचा त्याला फायदा मिळत नाही. त्याच्यामुळे बरेच लाभार्थी जे ॲक्च्युली गरीब आहेत
पण केवळ या गरिबी रेषा खाली असल्यामुळे ते बिचारे वर चालले गेले गरिबी रेषेच्या, त्यांना योजनांचा फायदा मिळत नाही, हे त्याच्यावरचं क्रिटिसिझम आहे. ओके, ठीक आहे. ओके, पण मग नीती आयोग असं म्हणतं की तसं हे जे क्रिटिसिझम आहे, हे जी टीका आहे, याला काही फारसं महत्त्व देण्यात अर्थ नाही. याचं कारण म्हणजे की आपण असं म्हणतो की गरिबी रेषेचा उपयोग गरिबांना मोजण्यासाठी वगैरे करायचाच नाही, जास्त कॉन्सन्ट्रेशन आपण बॉटमवर करायचं. ओके, ठीक आहे. ओके, मग गरिबी रेषेचा उद्देश काय? तर गरिबी रेषेचा उद्देश हा फक्त एक्स्ट्रीम पॉवर्टी, म्हणजे जे बॉटमवाले आहेत ना, की एक्स्ट्रीम पॉवर्टी म्हणजे आत्यंतिक दारिद्र्यात जे आहेत त्यांना वर आणण्यासाठीच गरिबी रेषेचा उपयोग करायचा. त्याच्यामुळे हे जे आता बघा, हे 100 वाले आहेत, आता इथे 90 रुपयेवाले असतील, 80 वाले असतील, 70, 60, 50 वगैरे वगैरे वगैरे. तर नीती आयोगाचं काय म्हणणं आहे की तुम्ही या 101 वाल्यांची चिंता काही करू नका. ते एनिवे या दारिद्र्य रेषेच्या बरेच, म्हणजे दारिद्र्य रेषेतल्या पण वरच्या भागात आहेत. आपण चिंता करू या बॉटमवाल्यांची, की या बॉटमवाल्यांना वर आणायचं आहे. ओके, मग ही चिंता आपण या बॉटमवाल्यांची चिंता करायला लागलो ना, मग या पॉवर्टी लाईनचा काही अर्थच उरत नाही, कारण आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन बॉटमवाल्यांवर करायचं आहे. हे नीती आयोगाचं म्हणणं आहे. ठीक आहे. ओके, राईट, ठीक. आता हे झालं सगळं थेरॉटिकल, की बेसिकली पॉवर्टी लाईन असावी नसावी वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आता समजा कोणताही अप्रोच घेतला, बॉटम 30% घेतला, किंवा तेंडुलकर समितीची घेतली, किंवा रंगराजन समितीची हे घेतली, ठीक आहे, व्हॉट एव्हर घेतली, पण गरिबी हटवायची कशी? तर गरिबी हटवण्यासाठी त्यांनी जे सांगितलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ. ओके, हा अप्रोच हा पक्का लक्षात ठेवा. याच्यात फार तुम्ही हे करायची गरज नाही. सो हा, सो एम्प्लॉयमेंट इन्सेंटिव्ह सस्टेन्ड रॅपिड ग्रोथ, रोजगार अशा याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं की ज्या रोजगाराभिमुख आहेत, ज्याच्यात जास्तीत जास्त रोजगार क्रिएट होतो, सस्टेन्ड की ज्या शाश्वत राहणाऱ्या आहेत, आणि रॅपिड म्हणजे वेगाने, ग्रोथ म्हणजे वाढ. म्हणजे थोडक्यात काय की खूप साऱ्या योजना लागू करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाढ घडवून आणायची देशाची, म्हणजे याला GDP ग्रोथ आपण म्हणतो त्या टाईपची, आणि ती ग्रोथ घडवून आणून ती ग्रोथ झाली की आपोआप पैसा खाली टिकल होतो, खालच्या लोकांपर्यंत पोहोचतो, आणि आपोआप गरिबीतनं ते वर येतात. अशा पद्धतीने रोजगार, म्हणजे आर्थिक वाढ झाली तर रोजगार निर्माण होतो, रोजगार निर्माण झाला तर गरिबी दूर होते. हा बेसिकली नीती आयोगाचा अप्रोच आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, ते म्हणतात की इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑल द गुड थिंग्स दॅट ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हॅज अनाउन्स्ड फॉर द सक्सेस ऑफ मेक इन इंडिया. की मेक इन इंडिया हे जे आहे की बाबा भारतात तयार करा कुठल्याही गोष्टी, मॅन्युफॅक्चरिंग स्पेशली, त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी जे सेक्टर सांगितले ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे बिझनेस इझिली करता येईल अशा पद्धतीने सिस्टीम्स तयार करणं, क्रेडिट ॲक्सेस टू MSME. तुम्हाला MSME म्हणजे माहित आहे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. याच्या डेफिनेशन पण आपण बघितलेले आहेत इकॉनॉमिक सर्वेच्या लेक्चरमध्ये. यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देणं, क्रेडिट म्हणजे कर्ज उपलब्ध करून देणं. जी मजुरांशी संबंधित कायदे आहेत ते जास्त फ्लेक्झिबल करणं, जेणेकरून मजुरांच्या युनियन्स वगैरेमुळे जे वेगवेगळे हे निघतात, म्हणजे इझिली मजुरांना घेता आलं पाहिजे, काढता आलं पाहिजे, त्यांच्या कामाच्या तासांमध्ये बदल करता आला पाहिजे, आणि अनेक गोष्टी आहेत बेसिकली. तर ते मजूरला थोडे फ्लेक्झिबल करा, म्हणजे एकदम असे खूप स्ट्रिक्ट मजुरांशी संबंधित कायदे नकोत. रिफॉर्म्स इन लँड ॲक्विजिशन लॉ म्हणजे जे
जमीन अधिग्रहण कायदा आहे, म्हणजे वेगवेगळ्या बघा पायाभूत सुविधा ज्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असले, डॅम्स म्हणजे धरणं असली, अजून मोठमोठे प्रोजेक्ट असले, याच्यासाठी लँड लागते, जमिनीचं अधिग्रहण करावं लागतं. ते जमीन अधिग्रहण सोपं व्हावं म्हणून त्या कायद्यांमध्ये सोपेपणा आणणे. त्याच्यानंतर मॉडर्न बँक्रप्सी लॉ हे जाऊ द्या. स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट स्कीम चालूच आहे, तुम्हाला माहिती आहे, स्किल इंडिया स्कीम जी आहे. तर लोकांची कौशल्य विकसित करणे, जेणेकरून उद्योगधंद्यांना कौशल्य असलेलं मॅनपॉवर, कौशल्य असलेली लोक मिळतील हे. आणि टॅक्स सर्टन्टी. टॅक्स सर्टन्टी म्हणजे काय की बाबा स्पेशली इन्कम टॅक्स, GST हे जे कायदे असतात याच्यामध्ये उद्योगधंद्यांना कन्फर्म हे पाहिजे की बाबा आमच्यावर किती टॅक्स लागणार आहे, तो अचानक बदलणार तर नाही ना. तर टॅक्समध्ये निश्चितता पाहिजे, जेणेकरून त्यांना डिसिजन्स घेतात का बाबा मी इन्व्हेस्टमेंट करू का, मला याच्यावर टॅक्स तर लागणार नाही, याच्यातला जो फायदा येईल त्याच्यावर खूप जास्त तर टॅक्स लागणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने निश्चितता असली पाहिजे, हे पण त्यांचं म्हणणं आहे. ओके, हे सगळं झालं एम्प्लॉयमेंट इंटेन्सिव्ह सस्टेन रॅपिड ग्रोथमध्ये. दुसरं जे त्यांनी सांगितलेलं आहे, सोशल प्रोग्राम्स मोर इफेक्टिव्ह करणं. सामाजिक कार्यक्रम जे आहेत ते जास्त इफेक्टिव्ह करणं, परिणामकारकता वाढवणं. परिणामकारकता की जे वेगवेगळ्या योजना आहेत, सामाजिक योजना आहेत, त्यांची परिणामकारकता वाढवणं. मी तुम्हाला सांगितलं की ते अशा पद्धतीने हे केलं पाहिजे की जेणेकरून ते ज्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत ते सुनिश्चित करणं. त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013, अन्न सुरक्षा कायदा आहे ना, ज्याच्या अंतर्गत बघा आपण जवळपास वारंवार हा उल्लेख येतो की 80 कोटी लोकांना फ्री अन्न दिलं जातं वगैरे वगैरे. सो याच्यामध्ये हे जे प्रोग्राम, आता उदाहरण घेतलंय त्यांनी की बाबा हा जो अन्नधान्य पुरवण्याचा प्रोग्राम आहे, याच्यात बेसिकली आधार बेस्ड व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, जेणेकरून ते अन्न ज्या लाभार्थ्याला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यापर्यंतच गेलं पाहिजे. कुठेतरी ते काळ्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी विकलं नाही पाहिजे ते अन्न वगैरे वगैरे. अशा पद्धतीने लिकेजेस प्रिव्हेंट करणं एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. न्यूट्रिशनमध्ये मिड डे मीलचं एक्झाम्पल दिलेलं आहे, मनरेगाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हाऊसिंगचं एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे हे जे घर बांधणीशी रिलेटेड. ओके, ठीक आहे. ओके, आता न्यू अप्रोचेस म्हणजे नवीन दृष्टिकोन. नवीन दृष्टिकोनामध्ये नीती आयोगाने काय म्हटलेलं आहे हे पक्क लक्षात ठेवा. पहिला, टार्गेटिंग 5 poorest families in each village. की एका कुठलं तरी एक खेडं घ्यायचं आणि त्याच्यातल्या सगळ्यात गरीब 5 कुटुंबांवर कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके, एका खेड्यामधल्या हा एक अप्रोच आहे. टार्गेटिंग 5 poorest families in each village. एका विलेज मधल्या 5 पोरेस्ट, सगळ्यात दरिद्री यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्यांना गरिबी रेषेच्या वर आणायचं. ओके, त्याच्यानंतर टुवर्ड्स कॅश ट्रान्सफर, जनधन योजना, आधार आणि मोबाईल ट्रिनिटी. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, हे त्रिदल ट्रिनिटी. काय JAM की बाबा 3 गोष्टी वापरायच्या. जे म्हणजे काय, जनधन योजना, ज्याच्यामध्ये त्यांचे बँक अकाउंट उघडलेले आहेत. सो जे म्हणजे जनधन योजना. ए म्हणजे आधार. सो जे म्हणजे जनधन योजना, ए म्हणजे आधार, म्हणजे आधारशी लिंक करायचं, जेणेकरून ज्याला गेला पाहिजे पैसा तो त्याच्याच बँक अकाउंट मध्ये गेला पाहिजे, दुसऱ्याच्या ह्याच्यात गेला नाही पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मोबाईल, की त्यांना मोबाईलद्वारे कनेक्ट करणं, जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. OTP त्यांच्या इथे जाईल किंवा वेगवेगळ्या योजनांची त्यांना माहिती मिळेल, म्हणजे ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहतील, कनेक्टिव्हिटी त्यांची वाढेल. सो या त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याला म्हणतात JAM, JAM. सो याच्यामध्ये ज्या JAM काय आहे लक्षात ठेवा, जरूर एखादा प्रश्न विचारला शकतो. जे म्हणजे जनधन योजना, ए म्हणजे आधार आणि M म्हणजे मोबाईल. आणि याच्याद्वारे DBTचं तुम्हाला माहिती आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे पूर्वी जे एखाद्या शेतकऱ्याला मिळायचे असतील पैसे, हे वेगवेगळ्या याच्यातनं यायचे वगैरे, आता ते डायरेक्ट अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात, त्याला आपण DBT म्हणतो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ओके,
राईट. सो अशा पद्धतीने नीती आयोगाने या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये या अप्रोच पेपरमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्यातले मेन गोष्टी नक्की लक्षात ठेवा. याची जी PDF आहे ही मी टेलिग्राम चॅनलवर शेअरच करणार आहे. त्याच्यात अजून काही एक्स्ट्रा गोष्टी आहेत, वाटलं तुम्हाला वेळ असला तर जरूर बघा. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. बाकीचे जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी वगैरे हे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. राईट. थँक्यू व्हेरी मच.